मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला कल्पना आणि प्रताप यांच्या रूमच्या बाहेर सायली उभी असते आणि कल्पना आणि प्रताप दोघेजण बोलत असताना ती पाहत असते. ती आता त्या सर्वांना सोडून जाणार आहे यामुळे तिला फारच वाईट वाटलेलं असतं आणि ती त्याचाच विचार करत असते. कल्पना आणि प्रताप दोघेजण सायलीकडे पाहतात. कल्पना सायलीला आतमध्ये बोलावते. प्रताप बोलतात की सायली, तुझा चेहरा का पडलेला दिसतोय? सायली बोलते की तसं काही नाही. कल्पना बोलते की तुला काही टेन्शन आहे का? सायली बोलते की तुम्हाला सगळ्यांना सोडून काय होईल ना, काही समजत नाही. प्रताप बोलतात पण आम्ही तर तुला कधी सोडून राहणारच नाही ना. अर्जुन आणि तू दोघांनी मिळून दुसरं घर घेण्याचा प्लॅन वगैरे केला आहे का? सायली बोलते की नाही. प्रताप बोलतात की तुझ्याकडून साधी मुंगीसुद्धा दुखावली जाणार नाही. मग तुझ्या वाट्याला दुःख का बरं येईल? आता मग सायली काहीच बोलत नाही. प्रताप आणि कल्पना मग सायलीला आशीर्वाद देतात. कल्पना सायलीला 7 जन्म आपण दोघी पण सासू आणि सून राहणार आहोत असा आशीर्वाद देते. इकडे आता मग चैतन्य बाहेर उभा असताना काही माणसे येतात आणि चैतन्याला विचारतात की साक्षी कुठे आहे? एक माणूस तर मग चैतन्याची कॉलर पकडतो. चैतन्य त्या माणसाचा हात झटकतो. आता मग तो माणूस बोलतो की त्या महिपत शिकरे आणि त्याच्या मुलीची सगळी कारस्थानं आम्हाला माहीत आहेत. त्यांनी जर आमचे पैसे दिले नाहीत ना, तर मग आम्ही त्यांना चांगलंच बघणार आहे. एक माणूस साक्षी घरामध्ये आहे का नाही ते चेक करतो. तर मग साक्षी घरामध्ये नसते. ती माणसे मग निघून जातात. साक्षीने चैतन्याला मेसेज केलेला असतो की 2-3 दिवस ती हॉटेलमध्ये लपून बसणार आहे, कारण तिला कर्ज घेतलेली माणसे फारच त्रास देत असतात. चैतन्याला मात्र ही माणसे साक्षी आणि महिपतची कारस्थाने त्यांना माहीत आहे, यामुळे त्या माणसांची चैतन्याला फारच मदत होईल असे वाटते, कारण त्याला केसमध्ये या सर्व गोष्टींचा फारच फायदा होणार असतो. इकडे आता सायली पूर्णाजीच्या रूममध्ये चाफ्याची फुले घेऊन येते. आता मग तिला पूर्णाजीकडे पाहत असताना बऱ्याच आठवणी आठवू लागतात. इकडे अर्जुनला पण ऑफिसमध्ये काहीच करमत नसतं. सायली निघून जाईल का? ती काय करत असेल? असे विचार त्याच्या मनामध्ये येत असतात. त्याला ऑफिसमध्ये करमत नसतं आणि मग तो घरी जायचं ठरवतो. घरी आल्यावर सायलीला समोर पाहून त्याला फारच आनंद होतो. सायली त्याला हातपाय धुवून यायला सांगते आणि मग आल्यावर जेवण वाढते असं बोलते. अर्जुन हातपाय धुवून आल्यावर सायली त्याला जेवण वाढते. सायली त्याला शेवटचं जेवण वाढणार असते. नेमका जेवताना अर्जुनला ठसका लागतो आणि मग सायली त्याला पाणी देते. अर्जुन आणि सायली दोघांच्या पण मनामध्ये फारच काही गोष्टी चालू असतात, पण ते काही दोघेजण एकमेकांना बोलून दाखवत नसतात. आता मग अर्जुन त्याच्या रूममध्ये थोड्या वेळाने बसलेला असताना सायली त्याला कॉफी घेऊन येते. अर्जुन बोलतो की एवढ्या उशिरा कॉफी आणलेली आहे? सायली बोलते की मगाशी जेवताना तुम्हाला ठसका लागला ना, आता तुम्हाला कॉफी पिल्यावर जरा बरं वाटेल. आता मग सायली नेहमीप्रमाणे अंथरूण टाकत असते आणि मग अर्जुनला वाटतं की सायली आता तिचं मन बदलून इथेच थांबणार आहे. त्यामुळे मग अर्जुनला फारच आनंद होतो आणि मग तो झोपून जातो. सायली मात्र थोड्या वेळाने उठते आणि तिचं सर्व सामान आवरते आणि मग ती घरातून निघून जाणार असते. इतक्यात एपिसोड संपतो. मित्रांनो, आता पुढील भाग हा फारच मनोरंजक होणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.